मंचावर उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन सवनहार अर्पितो तुला अनुभव सह प्रेम भरे अनुभव सह प्रेम भरे आजी गुंफिला दत्ता सवनहार अर्पितो तुला त्रिभुवनी तू थोर म्हणून श्रुतीने गायले. स्वागत म्हणजे अतिशय महत्त्वाचा आणि गोड कार्यक्रम आपण आता सुरू करणार. बाळेकुंद्री यांचा सत्कार स्मृतिचिन्ह देऊन करावा. त्यांना मी मंचावर बोलवते. त्यांनी बेळगाव शहराचे माजी महापौर यानंतर श्रीयुत राजेंद्र काळे सर यांना मी मंचावर, श्रीयुत गजानन वेतुर्लेकर सर यांचा सत्कार त्यांनी आपल्या शुभ हस्ते करावा. वा पंतभक्त मेळावा या बेळगावकरच्या पंतभक्तांनी अतिशय उत्साहानं व आनंदानं साजरा करताय. ही उपस्थिती पाहिली तर पंथावरचं प्रेम आणि आपल्या पंथावरती श्रद्धा ही आपल्या सर्वांना दिसून येते. त्यामुळे हा जो काय आज सोहळा झाला आहे त्या तुमच्या उपस्थितीमुळे हा सोहळा भव्य दिव्य असा स्वरूप की पंथांचं वास्तव्य जेव्हा बेळगावात असल्यापासून हा जो काय भक्तांचा आहे तो भक्तांचा प्रेम हा अखंड असा चालू राहिलेला आहे आणि तो त्यात भर घालायचं काम तुम्ही केलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पंतभक्तांचा जो हा उत्साह आहे त्या उत्साहाला आपण खतपाणी घालून हा उत्साह कसा वाढवता येईल याचा प्रयत्न सातत्याने करताय त्याचं खरोखर कौतुक वाटतं. आणि पंतभक्त मेळाव्यामध्ये या बोधपीठाच्या मेळाव्यामध्ये नवनवीन विषय घेऊन त्याच्यावरचा अभ्यास करून जेणेकरून जास्तीत जास्त पंतभक्तांनी आपल्याकडे आकर्षित होऊन आपल्या पंथाचा प्रसार व प्रचार करायचा जो वसा तुम्ही निवडलेला आहे तो खरोखर अभिमानास्पद व कौतुकास्पद आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की जिथं पिकतं तिथं विकत नाही. खरं हे पिकलेलं हे समोर दिसतंय त्यामुळं ह्याच्या पुढं कधी म्हणू नये की आमच्याकडं काय पिकत नाही. कारण असंच एक वाक्य आहे की जिथं पिकतंय तिथं विकत नाही म्हणतात. आपला पंथाचा प्रसार हा तुम्ही तुमच्या जोमानं केलेला आहे ह्याचं खरोखर जिवंत उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही. आज काही अडचणीमुळं आज येऊ शकणार नव्हतं तरी पंथाच्या आज्ञेनं म्हणूया किंवा तुमच्या सगळ्या प्रेमानं आम्हाला खेचून आणले आणि हा जो कार्यक्रम आहे ते आम्ही जर आलो नसतो तर खरोखर एवढा भव्य दिव्य कार्यक्रमाला आम्ही मुकलो असतो. आणि खरोखर आजचा इतका भरभरून मोठ्या प्रमाणात केलेल्या कार्यक्रमासाठी आज उपस्थित राहिलं याचं मी भाग्य समजतो. आपणाला पंथाच्याकडून आपल्या पंथ संस्थानाकडून आणि आमच्या घराण्याकडून जी काही मदत लागत असेल तर ती आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आम्ही उभा राहू. असंच पंथाचं कार्य करत राहावा आणि तुमच्या पाठीशी आम्ही सदैव असू असंच कार्य करत राहावा. अखंड आशीर्वाद. श्री गुरुदेव दत्त.
करण्याचा योग आला आणि त्यामुळं ह्या विषय डोक्यामध्ये सारखा घोळत होता आणि तो सारखा घोळला पाहिजे, आत्मचिंतन खूप झालं पाहिजे. परंतु प्रेमळो इथं आल्यानंतर परिस्थिती बघितली, उपस्थित तुमचा सर्वांचा उत्साह बघितला आणि या मुलांचा उत्साह पाहिला तर मला असं वाटायला लागलं की अरे यांना नामस्मरणाबद्दल काही सांगण्याची खरंच गरज आहे का. परंतु मला वाटते की काही गरज नाही, इतका तुम्ही सर्वजण पंतमय झालेले आहात. परंतु प्रेमळो मला मात्र ह्या बोधाची निश्चिंत गरज आहे आणि म्हणून हा बोध आहे तो मी अभ्यास करून मी माझ्याच मनाला तुम्हाला सर्वांच्या साक्षीने सांगणार आहे. आणि हा पंतांचाच बोध असल्यामुळं आपण किती वेळेला ऐकला तरी आपल्याला त्यात काही कटू वाटत नाही, कारण ते सद्गुरूचं नाम आहे आणि ते अमृताहूनही गोड आहे. जितकं घ्यावं तितकं गोडच लागत जातं. त्यामुळं तुम्हाला त्याचा कंटाळा येणार नाही असा आशा मी व्यक्त करतो आणि आपण आपल्या मूळ विषयाला हात घालू. त्यांच्या आत्म्यास वंदन करून आजचा हा बेळगाव बंधुप्रीती 200व सत्र साजरं होत आहे आणि या निमित्तानं या ठिकाणी माझं गाव माझं बोधपीठचा ऑफलाईन मेळावा आयोजित केलेला आहे. सकाळपासून आपण भजनानंद घेतलेला आहे पालखी सेवेमध्ये, त्यानंतर बोधानंद सुहासदादांनी आपल्याला दिलेला आहे. कृपया सगळ्यांना एक विनंती आहे, बाहेरून आलेले वक्ते आहेत त्यांच्यासाठी आपण कृपा करून अगदी पिन ड्रॉप सायलेन्स ठेवायचं आहे. कार्यक्रम संपेपर्यंत कुणीही गडबड गोंधळ करायचं नाही आहे. आपला आध्यात्मिक काम चालू आहे, त्यामुळे कृपया सगळ्यांनी विनंती आहे की शांतता राहावी, शांतता राखावी. कृपया शांतता राखा. श्री गुरुदेव दत्त. कुणीही बोलू नये, कृपया कुणीही बातचीत करू नये. माफ करा, पण सकाळपासून आपण आहात त्यामुळे थोडा शारीरिक थकवा येण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपल्या सुहासदादांचा बोधानंद झाला, त्यानंतर छान असा भोजनानंद झाला, त्यानंतर परत भजनानंद झालेला आहे आणि परत बोधानंद चालू आहे. या असा सकाळपासून आपण या आनंदामध्ये सर्वजण चिंब असं न्हावून निघालेलं आहात. आम्हाला पण ती संधी दिली त्याबद्दल प्रथमतः मी बेळगाव विभाग आणि माझं गाव माझं बोधपीठ यांचं आभार व्यक्त पहिल्यांदाच करतो. कारण वैराग्य म्हणजे काय, तर आता आपण सकाळपासून इथं आहे, आता सकाळपासून आपण हे विषय वैराग्यच उपभोगत आहोत. आपल्याला ना कुणाची त्या घरची चिंता आहे ना त्या प्रपंचाची चिंता आहे, आपण सर्व टाकून इथं आलेलो आहोत. त्यामुळं त्याच्याविषयी असं जास्त काही सांगावं असं नाही आहे. कारण वैराग्य काय ही काय सांगण्याची किंवा ऐकण्याची किंवा बोलण्याची ही नाही, तर ते आत्मानुभूती आहे. आणि अध्यात्मशास्त्रामध्ये वैराग्य ही काय आहे, तर एक महत्त्वपूर्ण संकल्पना मांडलेली आहे. तर याच्यामध्ये 2 विषय आहेत, एक विषय आणि एक वैराग्य. पहिल्यांदा विषय म्हणजे काय, आता सगळ्यांना आपण आता अभ्यासू व्यक्ती आज सगळ्यांनाच माहिती आहेत. विषय आपले पंचविषय आहेत, शब्द रूप स्पर्श रूप रस गंध, हे 5 विषय आहेत आपल्याला. आणि हे 5 विषय आपण 5 कर्मेंद्रियांच्या मार्फत काय करत असतो, याचा उपभोग घेत असतो. तर हे जे विषय आहेत हे विषय आपल्याला काय करतात, तर त्या संसार बंधनातून काय करत नाहीत, आपल्याला बाहेर पडू देत नाही. हा संसार जो आहे, सद्गुरुपंत महाराज सांगतात, मायाजाळी मना गुंतू नको व्यर्थ, संसार अनर्थ प्रत्यक्ष. हा सद्गुरू आपल्याला काय सांगतात की हा संसार कसा आहे, तर मायाजाळ आहे, मायेचं आवरण आहे या संसार. म्हणजे याच्यातून आपण सुख शोधायचा प्रयत्न करतो, परंतु त्याच्यामधून आपल्याला सुख मिळतं का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे जसं आपण एखाद्या अजागळ्याचे स्तन आपण म्हणतो, म्हणजे शेळीला जे स्तन असतं पुढं, त्याच्यातून दूध मिळतं का, नाही मिळत. तर तसं आपण त्या संसारामधून काय करतो, सुख भोगण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते संसारामधून आपल्याला सुख उपभोगता येत नाही.
सुख मिळतं, परंतु ते तात्पुरतं असतं. त्याच्या पद्धतीनं अनित्य जे आहे, हा संसार किंवा हे जे विश्व आहे हे सगळं अनित्य आहे आणि अनित्यातून मिळणारं सुख हे कधीही नित्य असू शकत नाही. यासाठी आपल्याला परमार्थ सांगितला जातो. मग परमार्थ करताना तर परमार्थामध्ये स्वामी विवेकानंद म्हणतात की वैराग्य ही परमार्थाची पहिली पायरी आहे. म्हणजे जर आपण नामस्मरण केलं, इतर ज्ञान ध्यान वगैरे योग केले, परंतु आपल्याकडे जर वैराग्य नसेल तर याचा काहीही उपयोग नाही नसणार आहे. कारण आपण जर नामस्मरण करून ध्यान करून परत पुन्हा परत जर ते विषयामध्ये जर रममाण होणार असू, त्या विषयाच्यामध्ये आसक्ती दाखवणार असू, तर त्या नामस्मरणाला किंवा त्या ध्यानाला कोणत्याही प्रकारचा काय राहणार नाही, अर्थ राहणार नाही आणि त्यापासून कोणत्याही प्रकारचं आपल्याला फायदा होणार नाही. मग अशा प्रकारे हे विषय जे आहेत हे विषय कशापासून निर्माण झाले तर पंचमहाभूतापासून 5 विषय निर्माण झालेले आहेत. आता पंचमहाभूतं कोणकोणती आहेत तर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही 5 तत्व आहेत. आपल्याला माहिती आहेत. त्यांना 5 तत्व म्हणतात, 5 पंचमहाभूतं म्हटले जातात. या पंचमहाभूतापासून आपल्याला हे 5 विषय प्राप्त झालेले आहेत. तर शब्द विषय आहे, हा शब्द विषय कशापासून तर आकाश तत्वापासून निर्माण झाला. त्यानंतर याचं इंद्रिय कोणतं तर कर्ण इंद्रिय हे शब्द विषयाचं जे आपल्याला पहिल्यांदा ऐकू यायला चालू होतं ते कशापासून तर कानापासून. त्यानंतर स्पर्श म्हणजे हा वायुतत्वाचा विषय आहे. म्हणजे वायुतत्वापासून स्पर्श हा विषय निर्माण झाला आणि याचं इंद्रिय आहे ते त्वचा. त्यानंतर रूप हे अग्नितत्वाचं विषय आहे. म्हणजे अग्नितत्वापासून रूप हा विषय निर्माण झाला. याचा इंद्रिय आहे डोळा. त्यानंतर रस हा आपतत्वाचा विषय आहे. म्हणजे आपतत्वापासून याची निर्मिती झाली आणि याचा इंद्रिय आहे जीभ आणि शेवटचा आहे गंध तत्व आहे. पृथ्वीपासून आपल्याला गंध हा विषय प्राप्त झाला आणि याचं जे इंद्रिय आहे ते नाक आहे. म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय 5 विषयांचा काय करतो याच्यापासून आपल्याला भोग घडतो. आणि परत आणि याच्यापासून हे पंचविषय सोडून परत मन, बुद्धी, चित्त, अहंकार यापासून सुद्धा आपल्याला काय होतात विषयांची प्राप्ती होते. म्हणजे राग, द्वेष, काम, क्रोध हे इतर जे विकार आहेत ते पण विकार आपल्यामध्ये काय होतात या अंतःकरण चतुष्टय आहे त्याच्यापासून आपल्याला काय मिळते उपयोगात त्यामध्ये येतात. तर सद्गुरू पंत महाराज प्रेमतरंगमध्ये सांगतात आपल्याला की एक प्राणी जो आहे तो एका विषयाच्या आहारी जाऊन आपला काय करतात, आपला हा देह आहे हा काय करतात नष्ट करतात. म्हणजे एका विषयाच्या नादाला लागून जर ही अवस्था होत असेल तर आपल्या तर देहामध्ये हे पंचविषय आहेत. मग आपली अवस्था काय याचा विचार या आपण केला पाहिजे. तर पंत महाराज प्रेमतरंगामधला काय म्हणतात तर सांगतात एका शब्दविषयास बोलून सर्प काय होतो गारुड्याच्या स्वाधीन होतो. म्हणजे साप आपण बघतो की ते नागे जो गारुडे असतो तो पुंगी वाजवून त्याच्या तालावर तो काय होतो त्याच्या अधीन होतो. तो जसा खेळवेल तसा तो साप काय करत असतो खेळत असतो. त्यानंतर स्पर्श विषयास बोलून काय होतं तर केवढा मोठा हत्ती काय होतो तर त्या मनुष्याच्या स्वाधीन होतो. आता हत्तीची ताकद जर बघितली आपण आणि आपली माणसाची ताकद बघितली तर कितीतरी फरक आहे आपल्या हत्तीच्या ताकदीमध्ये आणि आपल्या ताकदीमध्ये. तरी पण आपण त्या हत्तीला काय करतो त्या ठिकाणी वश करून घेतो. कशामुळं तर स्पर्शामुळं. म्हणजे त्याला आपण प्रेमाचा स्पर्श करतो, त्याला काय करतो हळूवारपणे त्याला स्पर्श करून आपल्या मायेच्या जाळ्यामध्ये ओळखून घेतो आणि मग तो हत्तीसुद्धा काय करतो माणूस सांगेल तसं तो करत असतो. आपण आता सर्कस बघतो, सर्कसमध्ये सुद्धा सिंह, वाघ यासारखे हिंस्र पशुसुद्धा काय होतात त्या स्पर्श विषयाला भुलून त्या विदूषकाच्या किंवा जो हंटर घेऊन उभा असतो सर्कसमध्ये माणूस त्याच्या स्वाधीन तो जसं सांगेल त्या पद्धतीनं ते उडी मारणे बसणे वगैरे करतात. म्हणजे एका विषयाला भुलून
एवढी अधोगती होते. पुढचा विषय आहे रूप. रूप विषयाला बोलून पतंग काय करतो, दिव्यावर झडप मारतो. म्हणजे आता रूप म्हणजे काय तर दिसणं. म्हणजे आता पतंग किडा आपण बघतो संध्याकाळचं वगैरे, जर आपण बाहेर वात वगैरे लावली तर कितीतरी कीटक येऊन त्या काय करतात, त्या वातीवर झेप घेतात आणि त्या वातीवर झेप घेऊन काय करतात, मृत्यूला स्वाधीन होतात. म्हणजे रूप विषय फक्त दिवा त्यांना दिसतो, तिथं दिसलेल्या प्रकाशाच्या दिशेनं ते काय करतात, त्या ठिकाणी उडी घेतात आणि आपला विषय त्या ठिकाणी म्हणजे आपलं आयुष्य त्या ठिकाणी संपून जातं. त्यानंतरचा विषय आहे रस. रस विषयास बोलून मासा काय करतो तर त्या गळाला चिकटतो. तर हा अनुभव प्रत्येकाला आहे. म्हणजे एक रस विषय, तो मासा त्या गळाला काय केलं असतं, काहीतरी लावलेलं असतं खाली, एखादा कीटक किंवा काहीतरी लावलेलं असतं आणि त्याला ती काय करतं, पाण्यामध्ये सोडल्यानंतर तो मासा ते गळ काय करतो, खाद्य आहे आपलं म्हणून काय करतो, गिळायला जातो आणि तो गळ त्याच्या गळ्यामध्ये अडकला जातो आणि तो त्या ठिकाणी गतप्राण होतो. आणि पुढचा विषय आहे तो गंध. गंध विषयास बोलून भ्रमर काय करतो तर त्या पाकळींच्या आतमध्ये एवढा तो बोलतो की बाहेर पाकळी मिटलेली त्याला कळत नाही. बरं, ते एवढा मोठा भुंगा असतो तो. आपण आता घरामध्ये किंवा शेतामध्ये बघतो, लाकूड किती कठीण असतं, त्या लाकडाला तो भुंगा काय करतो, पूर्ण पोखरून काढतो. मग त्याला ते फूल पोखरता येईल का, येत नाही का, नाही. परंतु तो काय झाला असतो, त्या मोहाला, गंधाच्या मोहाला भुललेला असतो. त्याला वाटतं की उद्या सकाळी उमलेल, मग आपण बाहेर पडू. पण तो फूल तो कुस्करण्याच्या मागं लागत नाही. म्हणजे प्रत्येक एक विषयाची ही जर अवस्था असेल तर महाराज सांगतात की 5 विषय आपल्या अंतःकर आपल्या शरीरामध्ये आहेत. आपली अवस्था काय होत असेल होते याचा आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे एकेका विषयालंबाची ही स्थिती. मग तुमच्या ठाई म्हणजे आपल्या ठाई तर पंचविषयाची तीव्र इच्छा, स्त्री सुखवांच्या, मृत्तिका, सुवर्णाधिकांचे ठाई लुब्धत्व, सप्तवेसने, अष्टमद, षड्विकार, षड्रिपू इतकी भरपूर आहेत. म्हणजे काय काय बघा, तीव्र म्हणजे पंचविषयांची तीव्रच्या विषय भोगाची इच्छा आहेत. चांगली पत्नी मिळावी, चांगली स्त्री मिळावी ही वाचा आहेत. मृत्तिका म्हणजे घर, सोनं, नाणं वगैरे असावं. म्हणजे आपल्या इच्छा काय शेवटपर्यंत संपत नाही. म्हणजे एवढ्या सगळ्या इच्छा आपल्या अंगामध्ये आपल्यामध्ये आहेत. पण त्याला म्हणजे अनुकूल काय सप्तव्यसनं, अष्टमद व्यसनं आहेतच. अष्टमद आपल्यामध्ये अंगामध्ये एवढे मद म्हणजे विकार आहेत की, आणि षड्विकार, षड्रिपू इत्यादी भरपूर आहेत. मग आपली अवस्था काय ही तुमचं तुम्हीच पाहून घ्या. आता महाराजच सांगता की तुमचं तुम्ही पाहून घ्या. अशा प्रकारे हे विषयांची जर एवढी मोठी व्याप्ती असेल तर आपण याच्यापासून काय केलं पाहिजे, जागृत व्हायला पाहिजे. आणि आपण याच्यापासून कोणत्या या विषयामधून मिळणारं सुख हे अनित्य आहे याची जोपर्यंत खात्री पटत नाही. मग महाराज एके ठिकाणी आपल्याला सांगतात की आपणच वमन म्हटलं जातं त्याला, म्हणजे उलटी. आपण जर उलटी केली तर आपली उलटी आहे म्हणून आपण कोण खातो का, ती परत खात नाही. तशा पद्धतीनं विषयांच्या बाबतीत आपल्याला एकदा का त्याचा अनुभव आला की या विषयामधून आपल्याला सुख मिळत नाही, तर मग आपण त्या विषयांच्या पाठीमागं लागणं कितपत योग्य आहे याचा विचार करून आपण काय केलं पाहिजे, या परमार्थामध्ये प्रपंचामध्ये वागताना करायचं आहे. म्हणजे विषयांचा त्याग करायचा म्हणजे प्रपंच सोडायचा का? प्रपंच सोडून जर जगायचं म्हटलं तर आपण एक क्षणसुद्धा जगू शकत नाही. जरी आपण म्हटलं मी बाबा काहीच करणार नाही, मग महाराजांनी आपल्याला सांगितलं काहीच करू नको तू. मग काही करू नको याचा अर्थ काय, तर गप निवांत झोपायचं का? तर आपण निवांत गप झोपू पण शकत नाही. कारण का समजा डास येऊन बसला, एखादे मासू येऊन बसलं तरी पण आपण त्याला मारायसाठी आपला हात उचलणार. म्हणजे कर्माशिवाय आपण राहू शकत नाही. फक्त ही नैमित्तिक कर्म आहे, ही आपण करतो, ही आपल्या हातनं घडतात. ती फक्त काय करायची आहेत आपल्याला, माझ्या हातून घडतात ना, ती मला करायचं आहे म्हणून आपण ती कर्म करायची. मी तो करता आहे हा भाव आहे, हा जोपर्यंत आपण टाकत नाही हे सर्व करतो. आता मी इथं या ठिकाणी बोलायला लागलो आहे, वास्तविक इथं मला आता बोलायला मिळालं म्हणजे मी बोलतोय म्हणून तुम्ही ऐकता असं नाही, तर तुम्ही मला संधी दिलीत म्हणून मी या ठिकाणी बोलायला उभा आहे.
नाहीतर माझ्यासारख्या मूळ पामराची एवढी मोठी हे नाही आहे की मी तुमच्यासमोर असं येऊन बोलू शकेल. ही तुमची कृपा आहे माझ्यावर, सद्गुरूची कृपा आहे, म्हणून मी या ठिकाणी आज बोलायला हवं आहे. जे हा भाव जोपर्यंत आपला जागृत होत नाही तोपर्यंत आपण या प्रपंचातून तरुण जाऊ शकत नाही. आता मग विषय सोडायचे नाहीत म्हणजे काय करायचं, तर विषयांच्या ती आसक्ती आहे ती टाकायची. म्हणजे काय, तर मी माझं हे पूर्ण गेलं पाहिजे. म्हणजे मला एखादी गोष्ट मिळाली किंवा मला एखादी गोष्ट मिळाली नाही, तर आपल्याला एखादी मिळाली की आनंद होतो, नाही मिळाली की आपल्याला दुःख होतं. मग दुःख का होतं, तर दुःखाचं मूळ कारण आहे ते अज्ञान. अज्ञान कोणतं, तर परत तिथंच येतो आपण की आपण अनित्यापासून सुख मिळवायला जातो आणि नित्य वस्तू कोणती आहे ती जाणत नाही. नित्य वस्तू कोणती आहे, तर आत्मतत्व हे एकच नित्य आहे. बाकी या सर्व जगामध्ये सर्व ज्या वस्तू आहेत, भौतिक सुविधा असतील किंवा सगळं जग जे आहे हे अनित्यच आहे, कारण हे सर्व नष्ट होणार आहे. फक्त या जगामध्ये शिल्लक काय राहील, तर ते एक आत्मतत्व ब्रह्मतत्वच शिल्लक राहणार आहे आणि तेच नित्य आहे. आणि ते सर्वांच्यामध्ये, तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, सर्व जीवमात्रामध्ये आहे. आणि हे ज्या वेळेला आपण जाणू त्यावेळेला मग आपल्याला काय होईल, त्यावेळेला खरं आपलं अज्ञान दूर होईल. धन्यवाद सर. वैराग्य विषयाचे विस्तृत विवेचन अतिशय सोप्या भाषेत आपण समजून सांगितले. वैराग्य ही परमार्थाची पहिली पायरी आहे असेही सांगितले. लक्ष 84 फेरा चुकवण्यासाठी मानव जन्म घ्यावा हेही सांगितले. नित्य काय आणि अनित्य काय यातील फरक आपण समजून सांगितला. पुन्हा एकदा धन्यवाद सर. यानंतर भक्ती या विषयावर विस्तृत विवेचन करणार आहेत श्रीयुत उमेश कदम सर. भक्ती म्हणजे आपल्या आतल्या चांगुलपणाला जागविण्याचा मार्ग. जेव्हा माणूस प्रेम, श्रद्धा आणि नम्रतेने परमेश्वराशी जोडतो तेव्हा त्याच्या जीवनात शांततेचा आणि मुक्तीचा प्रकाश आपोआप उतरतो. अशा अत्यंत आत्मीयतेच्या भक्ती या विषयावर सखोल माहिती जाणून घेणार आहोत. मी अत्यंत आदरपूर्वक श्रीयुत उमेश कदम सर यांना मंचावर येण्याची विनंती करते. श्री गुरुदेव दत्त. या गुरुभक्ती योग शिकुया, रंगांगणी नाचूया. या भवरोग दूर करूया, काळासीही खेचूया. या भो प्रेम भरेची विश्व भरूया, ऐसेची गर्जितसे तो हा सद्गुरु दत्त कर्दळीपुरी पंतस्वरूपी वसे. श्री गुरुदेव दत्त. अनंतकोटी ब्रह्मांड नायक सद्गुरु पंत महाराज यांच्या दिव्य चरणी चिरसाष्टांग दंडवत आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित गुरुवर्य मार्गदर्शक यांच्या चरणी सादर प्रणाम. आणि ज्या भूमीमध्ये आपल्या अवतार कार्याचा बहुतांश कालावधी घालवण्यासाठी, अवतार कार्य करण्यासाठी ज्या भूमीची माझ्या सद्गुरूंनी निवड केली त्या भूमीला आणि या भूमीचा सहवास लाभलेल्या सर्व प्रेमळ गुरु बंधू भगिनींना सादर प्रणाम. वेळ झालेला आहे याचं भान आहेच. आणि विशेषतः आता एक आनंदाची गोष्ट आहे की ज्यांना बोलायचं होतं, ज्यांना बोलायची हौस होती, ज्यांना खरंच ऐकायचं नव्हतं ते ऑलरेडी निघून गेलेले आहेत. त्यामुळं आता गर्दी नाही तर दर्दी आहेत. आणि त्यामुळं मलाही थोडंसं बोलायला आनंद होत आहे. वास्तविक आपण सगळे भक्त आहातच. आणि तेही आजकाल भक्त नाही तर गेले अनेक वर्षापासून आपण सद्गुरूचे भक्त आहात. सकाळपासून आपण भक्तीच करत आहात. आणि अशा भक्तांना मी बघतोय की समोर विशेषतः महिला भगिनी मंडळ जास्त आहे. आणि खरंच आहे की या जर शहाण्या झाल्या, शिकल्या तर
दोन्ही घराचा उद्धार करतात. आणि असाच श्रोतावर्ग माझ्यासमोर आहे, त्यामुळे आनंद आहे. परंतु खरं तर भक्त आपण आहातच आणि गेली अनेक वर्ष सद्गुरूची भक्ती करत आहात. आणि अशा भक्ती करत असलेल्या व्यक्तींना, अशा श्रोत्यांना मी कुठून तरी लांबून येऊन भक्ती विषयावर बोलायचं, हे म्हणजे मुंबईत सारख्या शहरामध्ये जन्म झालेला एखादा व्यक्ती ज्यानं भुईमुंगाच्या शेंगा ह्या वर लागतात का जमिनीत लागतात हे कधी पाहिलेलं नाही. आणि अशा व्यक्तीनं गावाकडे येऊन खेड्यातल्या एखाद्या व्यक्तीला सांगावं की शेती अशी करायची आणि शेती तशी करायची, असं तुम्हाला सांगितल्यासारखं हे एवढं अवघड काम माझ्यासाठी दिलेलं आहे बोधपीठानं. आणि हे शिवधनुष्य जड आहे याची मला कल्पना आहे. परंतु तरीसुद्धा पंतांच्या चरणीच प्रार्थना की हे शिवधनुष्य त्यांनीच उचलून माझ्या हातात द्यावं अशी प्रार्थना करतो. आणि जसं मगाशी म्हटलं की आपण भक्त आहातच. आणि जसं सकाळपासून आपण भक्ती या विषयावर अनेक गोष्टी ऐकल्या, तशा इतक्या वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हापासून आपण सद्गुरूची भक्ती करत असाल तेव्हापासून आपण भक्ती या विषयावर अनेकदा ऐकलं असेल. आणि तुम्हा सगळ्यांना भक्ती माहितीच आहे. भक्ती म्हणजे काय, ती कशी करायची असते, भक्तीचे नवविधा प्रकार कोणते, आणि भक्तीचा महिमा किती मोठा आहे, भक्ती करून कसे लोक तरुण गेले, भक्ती कुणी कुणी केली, भक्ती ध्रुवानं केली, भक्ती प्रल्हादानं केली, आणि कसं त्यांच्या आयुष्याचं कल्याण झालं, कसे ते त्यांचा जीवनाचा उद्धार झाला, हे सगळं तुम्ही एकदा दोनदा नव्हे अनेकदा ऐकलं असणार आहे. आणि त्यांच्यासमोर परत एकदा भक्तीबद्दलच सांगावं आणि भक्ती या विषयावरच कुणीतरी येऊन बोलावं, तेही 100-150 किलोमीटरवरनं येऊन बोलावं, असं व्यासपीठाला का वाटलं असेल? का वाटतं की भक्त मंडळींनी भक्ती या विषयावर वारंवार ऐकलं पाहिजे, वारंवार त्याचं चिंतन करायला पाहिजे, असं व्यासपीठाला का वाटलं असेल? हा खरा चिंतनाचा विषय आहे. आणि हे का होतं, का आपण भक्ती या विषयावर ऐकावं असं वाटतं किंवा ऐकलं पाहिजे असं हे नियोजन करणाऱ्यांना वाटतं, याचं कारण आहे की आपलं जे चित्त आहे हे चंचल होतं आहे. आणि पंतांनी देखील एका स्फुट लेखामध्ये सांगितलेलं आहे की जनसंघ कंसात लिहिलेला आहे, पारमार्थिक जन नव्हे, म्हणजेच पारमार्थिक जन सोडून जो जनसंघ आहे या जनसंघामुळं चित्त चंचल होतं. आणि आपलंही तसंच होत आहे की आपलं जे चित्त आहे तो जो आपला संघ आहे जो आपण टाळू शकत नाही, त्यांचा जो संघ आपल्याला लाभतोय त्यामुळं आपल्या देखील चित्तात चंचलता निर्माण होते. आणि मग भक्ती हे पवित्र कार्य करत असून सुद्धा आणि भक्ती ह्या विषयावर बोललं जाणार असून सुद्धा लोकांना सांगावं लागतं की शांत बसा, आणि नाहीतर निघून जा असं सांगावं लागतं. इतकी वेळ येते म्हणजे चुकतंय कुठं, तर ह्या मनाची किंवा चित्ताची जी चंचलता होत आहे हे ह्या मागचं कारण आहे. ते कसं, तर भक्त तर आपण असतोच, रोज आरती करतो, पूजन करतो, वेळ काढून अशा कार्यक्रमांना जातो, हे सगळं करतो. परंतु ज्यावेळेला आपण समाजात जातो, ज्यावेळेला ह्या जनसंघ आपल्याला प्राप्त होतो, त्यावेळेला मात्र अनुभव जे येतात ते विपरीत येतात. आणि त्यामुळं आपलं खऱ्या अर्थानं चित्त चंचल होतं. आणि कसे अनुभव येतात, तर आपण बघतो की आपण भक्ती करतोय बरोबर आहे, पण आपल्याला ज्यांचा सहवास लाभतोय ते काय सगळे भक्त नाहीत. हे पंतांनी लोकांचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. ते राजस, सात्विक, राजस आणि तामस. जे सात्विक लोक आहेत, जे तामस लोक आहेत, यांच्यापेक्षा धोकादायक कोण असतील तर ते राजस आहेत, असं पंतांचं मत आहे. कारण पंतांनी सरळ सांगून ठेवलेलं आहे की शिष्याला सात्विकाची संगत अतिशय चांगली. कारण सात्विक लोकांची संगत जर लाभली तर त्याला जो झालेला बोध आहे तो अधिक दृढ होतो. परंतु जर शिष्याला सात्विकाची संगत नाही लाभली तरी तामसाची लाभलेली बरी. जर सात्विकाची नाही लाभली तर तामसाची लाभावी, पण राजसाची लाभू नये. कारण तामस जो असतो तो आपल्या तामसी भावनेत व्यग्र असतो आणि त्याचा सहवास लाभल्यामुळं जो शिष्य आहे त्याला जो बोध झालेला आहे त्या बोधाचा ठसा जरी दृढ नाही झाला
तरी त्याचं नुकसान तरी कमीत कमी होत नाही. परंतु हे जे राजस लोक आहेत, ज्याचा सहवास आपल्याला जास्त आहे आणि जे आपण टाळू शकत नाही, आणि त्यांचा सहवास ज्यावेळेला लाभतो त्यावेळेला आपलं मन विचार करायला लागतं की हे जे राजस लोक आहेत ह्याच्यामध्ये आपण जरा विचार करूया की कसल्या प्रकारचे लोक आहेत. तर हे लोक अगदी टोकाचे नास्तिक सुद्धा आहेत. काही जण आतून नास्तिक आहेत परंतु आस्तिक असलेल्याचं ढोंग करत आहेत, कारण त्यांना आपण नास्तिक आहोत हे मान्य करायचे धैर्य नाही. आणि काही ढोंगी आहेत. अशा हर प्रकारचे लोक आपल्या सहवासात आहेत आणि यांचा ज्यावेळेला सहवास लाभतोय त्यावेळेला आपण उघड्या डोळ्यानं बघतोय की आम्ही भक्ती करतोय, पण जे भक्तच नाही, जे भक्ती करत नाहीत त्यांच्याने आमच्या आयुष्यात काय फरक पडला आहे. जे भक्ती करत नाहीत त्यांनी भक्ती न केल्यामुळे काय त्यांचं बिघडलंय आणि भक्ती करतोय म्हणून आमच्यामध्ये काय असा वेगळा प्रकार घडला आहे, याचा विचार आपण करायला सुरू करतो. आणि खरंच आहे की आपण जर विचार करायला लागलो तर अशी कुठली गोष्ट आहे का की जे भक्त नाहीत त्यांच्या बाबतीत घडते आणि आपल्या बाबतीत घडत नाही, किंवा अशी कुठली गोष्ट आहे का की जे आपल्या बाबतीत घडते पण ते भक्त नाहीत त्यांच्या बाबतीत घडत नाही. या उलट विपरीत अनुभव येतोय की जे भक्त नाहीत, जे कुठल्याही देवाची प्रार्थना करत नाहीत, उगाच कोण काहीतरी बोलेल म्हणून देवाला हात जोडतात परंतु आतून ते भक्त नाहीत, असे जे आहेत विशेषतः लुच्चे लबाडे आहेत, कपटी आहेत, 2 नंबर करणारे आहेत, अशा लोकांची प्रगती होताना बघितली की आपल्याला वाटतं की खरंच भक्ती करायला पाहिजे का नको. आम्ही करतोय ते योग्य करतोय का अयोग्य करतोय. कारण भक्ती जे करत नाहीत त्यांचे भरभराट तर होतेच, आपल्याला दिसायला ते सुखी दिसतात. म्हणजे आज काय घेतलं तर उद्या त्याच्यापेक्षा जास्त प्रगती करतात. आणि मग आमच्या काय घरातल्या काय म्हणतात, बघा त्यानं काय काय केलं, तुम्ही बसा, असं करत. तर ही अवस्था येते. आणि खरंच आहे की जे बघा अनुभव असा येतोय की जे भक्त नाहीत त्यांनी हातात घेतलेल्या कामाला यश पाहायला मिळते आपल्याला. आणि आपण मात्र भक्ती करतोय, रोज आरती करतोय, त्याचं नामस्मरण करतोय, त्याचं भजन करतोय, आज कुठं या गावाचा उत्सव, आज कुठं इथं मेळावा, वेळ काढून ह्या सगळ्या गोष्टी करतोय, तरी सुद्धा समस्यांचा जे काय सामना करायचा आहे तो आपल्याच वाट्याला येतो. आणि मग आपलं मन कुठंतरी, आपला जो विश्वास आहे तो कुठंतरी डळमळीत व्हायला सुरू होतो आणि प्रश्न पडतो की भक्ती करावी का न करावी, आम्ही करतोय हे बरोबर आहे का, असं जे चित्त चंचल होतंय ह्याला ते कारण आहे. आणि हे जर चित्त चंचल व्हायचं नसेल, भक्ती जर दृढ व्हायची असेल तर जो मार्ग आपण स्वीकारला आहे, जी गोष्ट आपण करणार आहे ती समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरा करतोय म्हणून केलं, भक्ती करणारे त्याची कारणं जर आपण बघितली, का लोक भक्तीच्या मार्गाला लागत आहेत, का भक्ती करायला लागलेले आहेत, ह्याची कारणं जर आपण बघायला गेलो तर फार विचित्र विचित्र कारणं आहेत. म्हणजे लोक म्हणतात काय बरं वाटणं झालंय म्हणून भक्तीच्या मार्गाला लागलोय, म्हणून गुरु केला. अनुग्रहाच्या वेळेला का गुरु करायला लागलायस विचारला एक प्रश्न विचारला जातो, त्यावेळेला वेगवेगळी उत्तर आपण ऐकली असाल की माझा आजोबा हा संप्रदायात होता आणि तेव्हापासून आमच्या कोण संप्रदायात नाही आणि म्हणून काही आमचं काय बरं होईना झाले म्हणून गुरु करायला लागले. असे सुद्धा लोक आहेत. म्हणजे भक्ती मार्गाला आपण का लागतोय हेच समजून न घेता आपण भक्ती करतोय. खरं तर कोणत्याही गोष्टीला हात घालायचं म्हटलं, कोणतीही गोष्ट करायची म्हटलं की 3 गोष्टी महत्त्वाच्या विचारात घेतो आपण. ती गोष्ट का करायची, कधी करायची आणि कशी करायची, ह्या 3 गोष्टी आपण प्रामुख्याने विचारात घेणं अपेक्षित असतं. आणि त्या गोष्टीचा न विचार करता माझं असं व्हावं, माझं चांगलं व्हावं, माझ्या मुलाबाळांचं चांगलं व्हावं, माझी उत्तरोत्तर प्रगती व्हावी, माझ्या आयुष्यात असलेलं हे जे दुःख जे रोज मला सोसावं लागतंय ते कुठेतरी कमी व्हावं, आणि ह्याला देवाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून आपण भक्तीच्या मार्गाला लागलेले आहात, हे सुद्धा काय चुकीचं आहे असं नाही, पूर्णतः चुकीचं आहे असं नाही, परंतु त्याच्या पुढं कुठंतरी जाणं अपेक्षित आहे. त्यानंतर ऑनलाईन बोधपीठाचे सारथी श्री विश्वनाथ पाडावे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे.
सर्व गुरुबंधू भगिनींना माझा नमस्कार. आता ऑनलाईन म्हटल्यावर आपण ऑफलाईन बोलायचं नसतं, त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही आहे. आणि खरंच सुंदर असा अनुभव. या व्यासपीठाचा आधारस्तंभ किल्लेकर सर, रमेश कारकुंद्री सर यांना विनम्र अभिवादन. आपले स्वानंदवासी दादा पंत वाळीकुंद्री यांना साष्टांग दंडवत. आणि उपस्थित सर्व गुरुबंधू भगिनींना माझा प्रेमाचा नमस्कार. सकाळपासून आपण सद्गुरू भक्ती, बंधुप्रीती आणि आत्मशांती याचा अनुभव घेतो आहे. आणि खरं तर किल्लेकर राजूदादांनी मला शरणागती हा विषयावर बोलायला सांगितलं होतं, पण आपला जो संप्रदाय आहे तो अनुभव संप्रदाय आहे. त्यामुळे आधी अनुभव आणि मग बोध, आणि आपल्याला हा अनुभव सकाळपासून मिळतो आहे, त्यामुळे वेगळा बोध सांगायची काही गरज नाही आहे. फक्त एवढंच सांगू शकतो की सकाळपासून खूप छान गोष्टी शिकायला मिळत आहेत इथे आल्यामुळे. पंत महाराजांची खरंच खूप कोटी कोटी प्रणाम त्यांना की मला इथे येण्याची संधी मिळाली. तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर मला वेळ घालवण्याची संधी मिळाली, ही त्यांचीच कृपा. आणि त्यांच्यामुळे आज सकाळपासून काही सुंदर असं विवेचन करतायत. त्यानंतर बाळगोपाळांचा आपला सुंदर कार्यक्रम बघितला, युवांचं मार्गदर्शन बघितलं, आणि त्यानंतर आपल्या बोधपीठाचे मार्गदर्शक याच्याकडून सुंदर अशा विषयांवर आपल्याला छान असं मार्गदर्शन मिळालं. आणि मध्ये जे आपल्या महाप्रसादाचा आस्वादसुद्धा झाला. आणि नंतर योगेश दादाने खूप सारं छान सुंदर आपली भक्तिरसाची भजनंसुद्धा आपल्याला ऐकवलीत आणि आपल्याला आनंद दिला. तर काय म्हणतात त्याला, सर्वांग सुंदर असा कार्यक्रम झाल्यानंतर आपण आरतीच करायला हवी असं मला वाटतं. फक्त एकच निवेदन आहे की म्हणजे मला असं नेहमी वाटत असतं की आपल्याला जो सद्गुरू मिळालेला आहे, आपण खरंच खूप भाग्यवान आहोत. पण आपली अशी खंत आहे की हा जो सद्गुरू प्रेमा आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचलेला नाही आहे. त्यामुळे हे जे टायटल आहे ना, बंधुप्रीती, हे आपल्याला खरंच बाळगायला पाहिजे. यथाशक्ती आपल्याला जे काही जेव्हा काही जमेल तसे आपण सत्संगामध्ये सहभागी व्हायचं. आपल्याला जसं जमेल, मग ते विवेचन असो, सूत्रसंचालन असो की नुसतं भजन असो, ज्याप्रमाणे उमेशदादांनी सांगितलं, ज्याचा जसा स्वभाव तसा पंत त्याला तसा मार्ग दाखवतो. पण हे आपण संघटित होऊन एकत्र येऊन आत्ता आपण जे करतो त्याच्यापेक्षा 30% 40% आपण जास्त करणं, प्रत्येकाचं रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण ते जास्त करणं महत्त्वाचं आहे. याच्यासाठी की हा जो बोध आहे, म्हणजे उमेशदादांनी आपल्याला खूप छान सांगितलं की असा बोध आपल्याला दुसरे कुठेही मिळणार नाही. पण खंत अशी आहे की त्याचा आनंद जो आहे तो अजून सगळ्यांपर्यंत पोहोचलेला नाही आहे. आपण जे बोधपीठातर्फे आणि दत्तसंस्थानासाठी जी केंद्र स्थापन केलेली आहेत, ती केंद्र स्थापन करण्याचा उद्देश हाच आहे की आपल्या प्रत्येक विभागामध्ये सद्गुरू भक्ती बंधुप्रीतीची पाळंमुळं ओलचं झालीच पाहिजेत. पण त्याबरोबर मी पुढे जाऊन 2 पावलं पुढे जाऊन मी इतर गुरुबंधू भगिनींना कसं मला त्याच्यामध्ये आनंद देता येईल. पंतांना जो आनंद मिळाला बालमुकुंदांकडून, त्याने तो आपल्यापर्यंत ठेवला नाही, तो सगळ्यांना वाटला. त्यांचा जो प्रेम आहे, सद्गुरू प्रेमाचा वाटण्याचा, तो त्यांचा जो नेहमी त्यांची जी भावना होती, आधार होता, त्यांना जे मिळालं ते दुसरं द्यायचं, हे आपल्याला कुठेतरी करणं खूप गरजेचं आहे. आणि भरपूर करण्यास वाव आहे. त्यामुळे सर्वांना नम्र विनंती की मला काही जमत असो, मला जे जमत आहे तो, माझी जी काय सेवा आहे मी करतो ती न सेवा, तो घेतो ती करून दी सेवा. तर अशी मला जास्तीत जास्त सेवा सद्गुरूंनी द्यावी, हेच आपलं एक मागणं असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रयत्न असायला हवेत. त्यामुळे आज जी उपस्थिती आहे, तसंच आपण जसं बेळगावला आहेत, इतर पावनभूमीच आहे, तशीच आपली 16 केंद्र आहेत. त्या केंद्रांमध्ये मी आज बेळगावला आहे, पण मी उद्या कदाचित पुण्याला जाईन, मी कोकणामध्ये जाईन, मी कुठल्या तरी एका ॲडिशनल केंद्रामध्ये जाईन, तिथे मी सहभागी होईन, तिथल्या माझ्या बंधूंबरोबर माझा प्रेम वाटेन. हे कुठेतरी करायला पाहिजे, कारण आपण संघटित असल्याशिवाय ही गोष्ट पुढे जाणार नाही आहे. ती गोष्ट सीमित राहून, म्हणजे उमेशदादांनी पण सांगितलं, आज बोधपीठाला फार कमी जणांची उपस्थिती असते. ती अशामुळे, कारण आपण कुठे जायचं आहे हे आपल्याला कळालेलं आहे. पण कधी कधी काय होतं की आपण आपला रस्ता समोर बघण्यापेक्षा आपण खाली बघतो आणि आपला मार्ग आपण विसरतो. तर तसं न होऊ देता आपण शताशक्ती जसंही जमेल थोडे जे आत्ताचे प्रयत्न आहेत त्याच्यापैकी 30 किंवा 40% प्रयत्न जास्त आपण करायला हवेत.
त्यानेच आपला हा सद्गुरू प्रेम हा पंत महाराजांचा, आणि आपण करणारे कोण नाही आहेत, सद्गुरू महाराजच आपल्याकडून करून घेणार आहेत. पण ती इच्छा, तो मार्ग, ती भक्ती जशी अनन्य भक्ती म्हटलेली आहे आणि आपली ती शरणागती आहे ती तशी असायला हवी. करून घेणारा तोच आहे. पण आज खरंच राजूदादा आणि सगळ्यांचे खूप आभार. महेंद्रदादा, खूप सुंदर असा कार्यक्रम अरेंज केला आहे आणि हा ऑफलाईन होता आणि तोही आवडला, त्यामुळे खूप आनंद झाला. आणि असेच कार्यक्रम सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांना, सर्व आयोजकांना आणि सर्व गुरुबंधू भगिनींना, की हा जो प्रेम आहे हा पूर्ण जसं या गुरु भक्ती योग शिकूया, रंगांगणी नाचूया म्हणतो, या हो प्रेम बरेची विश्व भरूया, तसं आपलं झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी एका दोस्याचं काम नाही आहे किंवा एका केंद्राचं काम नाही आहे. जेव्हा सगळी 16 केंद्र एकत्र भावाने काम करतील आणि माझ्या केंद्रापेक्षा माझ्या दुसऱ्या भावाचं केंद्र कसं अजून चांगलं होईल याच्यासाठी मी स्वतः अभ्यास करणं. आणि मी तिथं आज किल्लेकर दादांनी इन्व्हिटेशन दिलं, उमेश दादा आले आहेत, सुहास दादा आले आहेत, गजानन वेतुलेकर दादा आले आहेत, आमचे सुनील मेत्रे दादा आले आहेत. ही बंधुप्रीती आपल्याला जास्तीत जास्त करायला पाहिजे. आपण आपल्या केंद्रातून बाहेर पडून दुसऱ्या केंद्रात सुद्धा इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. तेव्हाच हा पंतप्रेम अजून द्विगुणित होणार आहे आणि आपल्याला पण दुसऱ्याला आनंद दिल्यावर आपल्याला आनंद मिळतोच, हा आपला अनुभवच आहे. तर अशीच आपण हे करूया. इतकेच सांगून मी 2 शब्द थांबवतो. आणि खरंच खूप आनंद झाला. आणि असंच जसंच यथाशक्ती महाराजांनी आम्हाला असं इथे बेळगावच्या प्रवान म्हणून येण्यासाठी पुन्हा आदेश द्यावा आणि आम्ही येत राहू, ही पंतचरणी प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त. खूप छान मनोगत व्यक्त केले सर. आपण अगदी मनापासून ज्या सूचना आम्हाला केल्या त्या आम्ही पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. धन्यवाद सर. यानंतर आभार प्रदर्शन करण्यासाठी मी श्रीयुत आनंद किल्लेकर यांना मंचावर येण्याची विनंती करते. श्री गुरुदेव दत्त. सकाळपासून बेळगाव नगरी ही पंतमय झालेली आहे आणि खरोखर बेळगाववासियांचे परमभाग्य आहे की गेले